प्रसादी बनाना पड़े, हाथ से बनाना पड़े। आप ही रख दो तो कहाँ पर आई, आप अपने मन से रख दो, महादेव के काम पड़ जा, इतनी खुशी कर दो हमारे लिए। आप तो साधु हो। नर्मदे हर, नर्मदे हर रख दो महादेव के लिए, फिर आपके नाम की तो किसी के काम पड़ेगी वो। सकाळचे 6 वाजलेत आणि एकदम धुकं पडलेलं आहे आज पण। गरम पाणी आलं ना आता, कुठं तापवलं काय? 4 वाजता आंघोळ केली, पाणी गरम येऊ। बर बर घेतो मी, गरम पाण्याने आंघोळ करतो मी। नर्मदे हरा। सकाळचे 6:45 वाजले इथं। आपण बर्मान इथल्या आश्रमातून निघतोय। काल या ठिकाणी आपण मुक्काम केला, सिद्धेश्वर आश्रम इथे, आणि बाकीचे आपले सगळे मंडळी बाहेर इकडे निघलेली आहे। नर्मदे हर, नगरचे बाबाजी इथं नर्मदे हर आणि या आश्रम परिसर। इथून आता आपण बाहेर पडतोय, चला नर्मदे हर। मेरे रुके थे ना? नहीं थे, अब कहते रंग हो। किधर से निकले? इधर से जाओ क्या? हाँ, बस स्टैंड से जाओ। पैदल जाना है? पैदल जाना? हाँ पैदल जाना तो इधर से जाना पड़ा, पूछना। ठीक है, पूछ लेकर चलता हूँ। इधर से आणि आज सकाळी निघल्याच अशा प्रकारचा एकदम पायवाटेचा रस्ता लागलाय। इधर क्रॉसिंग नहीं हो सकती, बराबर है, वन वे। अरे इथं एकदम जपून या बरं का, पाय घासत आहे साईडला। नाही चपला नका काढू। आणि बाहेर आल्या पुन्हा एकदा सूर्यदेवाने खूप छान असं दर्शन दिलंय। नर्मदे हर। नर्मदे हर। चलो सकाळचे 7 वाजले इथं। बर्मन घाटाच्या थोडंसं पुढं आलोय आणि इतकं सुंदर दृश्य दिसतंय। काही गोष्टी टिपण्यासाठी कॅमेरा पण कमी पडतोय डोळ्यातनी, तर इतकं भारी वाटतंय का पूर्ण पाण्याला उकळ्या फुटल्यात असं वाटतंय। आणि इकडून सूर्यदेवाच्या किरणांनी त्याची सोनेरी त्याची छाया इकडं उमटते। आज 12 डिसेंबर, परिक्रमेचा 61वा दिवस। माता गंगे पाय खसत येते एकदम। ओम नमः शिवाय। आपण सतधारा इथं या सतधारा बर्मान या गावात आलोय। नर्मदे हर। आता मेन रोड लागलाय परत एकदा। हायवे पासून थोडंसं पुढं आलं का परत एकदा उजव्या बाजूला हा रस्ता वळतोय आणि ह्या रस्त्याने आता परत एकदा वर जायचंय।
नर्मदे हर. नर्मदे हर. पुण्याच्या परिक्रमावासी आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन झाले. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. नर्मदे नर्मदे हर. नर्मदे हर. आता चहाची प्रसादी घेतोय आपण. सातधाराच्या पुढे आल्यानंतर हे धरमपुरी नावाचं गाव लागले आणि ह्या गावात मैयाच्या घरी आता इकडं आपण चायची प्रसादी घेतली. आता आपण परत पुढे प्रवासाला निघलोय. नर्मदे हर. धरमपुरी ह्या गावातून पुढे चाललेलो इथं. नर्मदे हर. नर्मदे हर. लंबा से जाएगा ना. हाँ टिकट होता थोड़ा पौज तो जाई चले जाओ. कधी कधी दिशाभूल होती. काही लोक म्हणतात इकडून जा, काही लोक म्हणतात तिकडून जा. नेमकं माहित नसतंय. नर्मदे हर. अभी कौन सा गाँव आएगा. हाँ बीकौर विकोर. रास्ता सीधा रहेगा ये. हाँ पहाड़ी है. पहाड़ी धुआंधार पा जाओगे आप. धुआंधार के पास जाएंगे. हाँ इधर ओके ओके. नर्मदे हर. नर्मदे है. तर आता हे बाबाजी म्हटले की आपण धुआंधारच्या जवळून जातोय. चला लो. नर्मदे हर. पे क्या आएगा. मतलब वो पानी गिरता है क्या. और ये गांव कौन सा है. बिकोर. ये जो बनाया है ब्रैकेट बहुत जगह दिखे मुझे. तो काय के लिए मतलब क्या कौन सा. ये जो ब्रैकेट ये जो अभी जा रहे हैं ना उधर से वो क्यों लगा ये. मतलब ये क्या है. ये समझो ये खेती के संरक्षण के लिए है. हाँ बारी लगी है. बारी ढोर नरते हैं. हाँ डोर के लिए लगाया. ढोर के लिए लगाया. हाँ हाँ हाँ. तो उधर से जाने आने के लिए रास्ता रखा है. नर्मदे हर. तर आपण 2-3 दिवसापासून ज्या ठिकाणी ये जा करतोय तर ते जनावर येडवणी करता येतं त्याच्यामुळे येतो विषय. हा बाबाजी जाऊ मैं जाऊ. कुडी 2.29 किलोमीटर. 9:15 वाजलेत. आपण धुआंधारच्या दिशेने निघालेलो आहे. त्या घरी परत एकदा चहा प्रसादीसाठी थांबलो होतो आणि बाळाने आपल्याला खुर्ची आणून दिली आता बसायला उन्हाला. नर्मदे हर. तरी चहाची प्रसादी चालू आहे परत एकदा. कुंडी ह्या गावात आता आपण चहाची प्रसादी घेऊन परत पुढे मार्गाला निघतोय. हे गावचा परिसर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. ज्यावेळेस चालताना कधी आपली एनर्जी डाऊन होते असं वाटतं की आता कसं चाललं पाहिजे त्यावेळेस अशी लहान लहान छोटे मुलं तर नर्मदे हर बोलले तर आपल्याला पुन्हा एकदा नवीन उत्साह येतो चालायला. नर्मदे हर. तर कुडी गावात आपण इकडनं आल्यानंतर इथं हा ॲरो दाखवलेला आहे
धुआधार जाने का रास्ता आणि परिक्रमा मार्ग. तर आपण धुआधार इकडे निघालोय. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. तिकडे शेतीला पाणी द्यायचं काम चालू आहे. स्प्रिंकलर अभी तो बहुत ही बढ़िया सीन है. आता एकदम स्प्रिंकलरच्या मधून रस्ता चालू आहे आपला. त्याला काही ऑप्शन नाहीये. सगळ्या जणाला आता भिजत यायचंय. चला नर्मदे हर. आणि घसरत आहे बर का. अरे बाबा. नर्मदे हर. काय काय होया. वल्ला करून टाकलं. वल्ला मया ना गिल्ला करू. गिल्ला हो गया. गिल्ला हो गया आपण सब. नर्मदे हर. झालं ना. बरं झालं आंघोळ झाली परत एकदा. थंडी गार आणखी पाटील साहब चलो. सांगा मी काय करू. खाली उतरू का वर जाऊ. पाटील बाबाला मराठी शिकू का हिंदी शिकू. आता हे पुढं चालले तर रस्ता कळून नाही राहिला कुठं जायचंय. पुढं कसलं तरी काम पण चालू आहे. चलो आगे चलो. देखो कितना पैर भर गया. चांगलं घासर नाही सगळं भरलंय स्प्रिंकलरने. आता एकदा चिखल एकदा वाळून. आणि कसं वाटत आहे. वाळू प्रयत्न करू पाहिजे. चिखलात प्रयत्न करायचे. चपला तोडायच्या. चपला तोडायच्या. बुटान चालता येत नाही. नाडीची एक झाली का. हाँ क्या ये छोटा धुआंधार है. अरे ये कौन सा डैम बन रहा है. ये डैम को अभी जानकारी नहीं है हमारे. नहीं डैम बन रहा है. ये डैम नहीं. नर्मदे हर. तर समोर मैया आणि इकडून पूर्ण वाळवंटासारखा हा भाग. आणि आताच 2-3 वेळा स्प्रिंकलर चिखल हे सगळं पार करून आता पोहोचतोय आपण नर्मदे हर. समोर दिसतंय ते छोटा धुआंधार. तिकडे आपण पोहोचतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. दृश्य बघा कसं आहे एकदा. समोर धुआंधार दिसतोय. याच्या बाजूला आपण आलो. इथं माणसाला चढायचं अवघड आहे. तरी पण ह्या ठिकाणी आपल्या अगोदर ह्या गोष्टी पोहोचलेल्या आता. म्हणजे किती अवघड परिस्थिती आहे का. ह्या एवढ्या सुंदर अशा निसर्गात येऊन सुद्धा माणूस घाण करून जातोय. नर्मदे हर.
इथून काय निघायचं मन करीत नव्हतं, पण शेवटी पुढा प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे आपण निघतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. स्नान केलंय सगळ्यांनी आणि आता आपल्याला थोडं जंगल आणि टेकडी चढायची. नर्मदे हर. ऊपर जाने का रास्ता, आश्रम में जाने का हाँ. चलो. तर आता दुवादारवरून निघाल्यावर असा रस्ता लागलाय. पुढं जे बाबाजी थांबलेले आहेत त्यांनी आपल्याला इकडून रस्ता. बाबाजी का इधर से घाट नहीं पड़ेगा क्या? चलो चलते, वो आश्रम पे जाएंगे. नर्मदे हर. 11:30 वाजलेत. आपण आश्रमात पोहोचतोय थोड्या वेळात. नर्मदे हर आश्रमात पोहोचलो. नर्मदे हर. आसन लावायची दुपारची जागा. भोजन की हरिहर. नमो नर्मदा माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदे माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदे माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदे माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. नमो नर्मदे माई देवा पार्वती वल्लभ सदा शिवा. नमो नर्मदे माई देवा पार्वती वल्लभ सदाशिवा. 1:45 वाजलाय. आज आपण भोजनानंतर आराम न करताच निघतोय. नर्मदे हर. तर धुवाधारीतला आश्रम आहे. इथं आपण दुपारची भोजन प्रसादी घेतली आणि पलीकडच्या बाजूला डॅमचं काम चालू आहे. 15 दिवसात हा आश्रम इथून काढला जाणार आहे आणि त्याची व्यवस्था इकडे पुढच्या बाजूला केलेली असणार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कौन सा गाव आहे? गुरसी. गुरसी नावाच्या गावातून आपण चाललोय. आज उन्हाचं चालतोय पण भारी वाटतंय. थंड वातावरण असल्यामुळे उन्हात चालायला काय वाटत नाही. आणि गुरसी गाव आहे त्याच्यातून आपला प्रवास चाललेला आहे. आत्ताचा जो रस्ता आहे गेल्या तासाभरापासूनचा हा छोटाले चढ येतं, परत छोटाले उतार येतं. बऱ्याच वेळानंतर बोर्ड दिसला आपल्याला. पुन्हा एकदा तटावरती आलोय आपण. गुरशी गावातून बाहेर पडल्यावर परत एकदा तटाचा रस्ता लागलाय. ज्यावेळेस आपण तटाने चालत असतो ना, काही गावं येऊन पण जातात, म्हणजे लक्षात पण येत नाही. आता आपण जिथून चालतोय तो गोखला गावाचा भाग आहे. आपल्या उजव्या बाजूला मैया वाहते. या ठिकाणी हा
पाणी घेतलंय थोडं. आता या ठिकाणी प्रवास करीत असताना कसं असतं वातावरण दुपारच्याला, आराम करायला थोडी जरी जागा सापडली तर कशा झोपा काढायच्या, आराम कसा करायचा इकडं शिकून घ्यायची सगळी व्यवस्था आहे. पण नानी काय आमची नाही, नानी मिरच्या खाणार, बाकीचं काय नाही. आणि बाबाला गोड पाहिन. आणि यांचं काय विशेष नाही राहायला, मेवून येतं, एकमेकाची भरपूर काळजी घेते ते. आणि हे मुंबईचे बाबा बायको जसं सांगन त्याच्या एकही शब्द पुढे जात नाही. तर हा सगळा आणि इकडं आमचे मुकादम पुढे बसले. तर हे सगळ्या मजाकच्या गोष्टी ह्या मनावर ना घेऊ, पण परिक्रमेत आनंद कसा मिळतो रस्त्याने हे मी तुम्हाला दाखवत होतो. का नाही इथं वयाचं भान आहे, नाही तर जातीपातीचं बंधन आहे, नाही तर कोण मोठा आहे कोण बारीक आहे. इथं फक्त परिक्रमावासी आहे आणि मैयाचा सेवक आहे आणि सगळे मैयाचे पुत्र आहेत. ह्या भावनेने ही सगळी परिक्रमा चालू असते. तर एकदा बोलू आपण नर्मदे हर. नर्मदे हर. तर या ठिकाणी आपण पाणी पिण्यासाठी थांबलो होतो, परंतु चहाचीच प्रसादी भेटली आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. तो राजा पंढरीचा आहे. एक छोटीशी नदी पार करून आल्यावर परत एकदा असं पायवाटेचा रस्ता लागलाय. चप्पल घातलीच नाही का? आणि चपला काढून घेतल्या घसरली बिसरली तर मग परत पुढचं गाव लागलंय. 3:45 वाजले. तर नर्मदे हर. कौन सा गाव आहे? रामपुरा. ओके, इस साइड जाना है ना. नर्मदे हर रामपुरा ह्या गावातून चालतंय. नर्मदे हर. आगे कौन सा गाँव लगेगा? आगे केर पानी. कौन सा? केर पानी. केर पानी. कितनी दूर है? यहाँ से 3 किलोमीटर. आश्रम होगा वहाँ पे? हाँ, आश्रम वहाँ भी है. नर्मदे हर. तर आता रामपुरा या गावातून चालतोय आणि पुढचं जे गाव लागणार आहे ते केर पाणी. इथून 3 किलोमीटर वरती आहे. रामपुरा सेवा आश्रम में प्रसादी बनाना पड़े, हाथ से बनाना पड़े. सामान मिले ना तर वो बनी न मिले, सेवक नहीं है फिर वो उतार ले. तो बस ये रुपया चूल्हा जो उसमें बना ले, पर खिचड़ी बाटी जो कुछ बनाना हो. रामपुरा या गावातून आता आपण निघालोय केरपाणीला. केरपाणी धर्मशाला 3 किलोमीटर आहे. जबलपूर 90 आणि अमरकंटक 380 किलोमीटर. चला. रामपुरा या गावातून आपण आता बाहेर पडतोय केरपाणी या गावासाठी.
थेट मयेच्या पात्रातून प्रवास चालू आहे. खाली परत एकदा रेती. परत एकदा नवीन प्रकारचा रस्ता लागलाय. तर 4:15 वाजलेले आहेत. इथं मयेच्या तीराच्या वरतीच इथे आश्रम आहे. तर तिकडं त्यांनी आवाज दिला, आपण जाऊ तिकडं बघू कुठं थांबायचं काय अजून माहीत नाही. सगळेजण आता आलेले आहेत. चला. आश्रमात पोहोचलोय. केरपाणी केरपाणीचा आश्रम आहे. नर्मदे हर भगवान. अरे बाप रे, मेरी माई की सेवा. रुक गो तो रुक भी सकते हो, ऐसी नहीं बात है. कोई बात नहीं. भोजन प्रसादी या ठिकाणी पुन्हा एकदा चहा प्रसादी घेऊन आपण जातोय ते केरपाणी. तिथून आणखी 2 किलोमीटर आहे. हर कौन सा गाँव है? हाथिया हतिया. केरपानी कितना रहा? 2 किलोमीटर. नर्मदे हर. ते फक्त गेला मारून जायले. 5 वाजले तर आणि आपण कोणतं गाव येतोय बाबा? गाव कोणतं येतंय? केरपाणी गावाकडे आपण निघालोय. केरपाणीच का? हा. आणि इथं थोडा आरामाला थांबलोय. सूर्य आता ढळायला लागलाय. आपण बी ढळलं पाहिजे हळूहळू. कितने दूर? इस साइड जाना है क्या? किस साइड जाना है? नर्मदे हर. केरपाणी गावात आपण पोहोचलोय आता. और माई लोग. हाँ हाँ आ रहे. चलो बराबर है. तो इधर मैं रुकूं? इधर पे बैठ. हाँ हाँ ठीक है मतलब हमारा घर है. हाँ. बाबाजींनी सगळ्यांसाठी इकडे चहाची व्यवस्था केलेली आहे. चलो आप नहीं पियो तो महादेव रख देना. नहीं बाबाजी रख दो आप ही रख दो तो कहाँ बुराई. आप अपने मन से रख दो तो महादेव के काम पड़ जा. इतनी खुशी कर दो हमारे लिए. आप तो साधु हो. नर्मदे हर. नर्मदे हर रख दो महादेव के लिए, फिर आपके नाम की तो किसी के काम पड़ेगी वो. आज इथल्या गावचा बाजार दिसतोय. नर्मदे हर. नर्मदे हर. आश्रमाच्या जवळच बाजार आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. हे आश्रम आहे. आश्रमात पोहोचलोय. आज आपली जी विश्रामाची व्यवस्था आहे ती या ठिकाणी पडविते. नर्मदे हर. तर इकडं भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. बाबाजी पुऱ्या लाटू राहिले. दीदी इकडं भाजी बनवू राहिली. नर्मदे हर.
संध्याकाळचे 7:30 वाजलेत. भोजन प्रसिद्धी झाली आहे आणि आता थंडी खूप आहे, त्याच्यामुळं आपण इकडं शेकायला आलोय. सकाळी आपण बर्मनवरून निघलो होतो आणि आता पोहोचलो इथे केरपाणी या गावात. दिवसभरात साधारण आपण 25 किलोमीटरच्या आसपासचा प्रवास केलाय. नर्मदे हर.